नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची 25 मार्च 2023 रोजी झालेला बोर्डाचा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सरावासाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. त्यात आपल्याला मागील 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सहजरित्या पाहायला मिळतील. दोन तासाचा आपला हा पेपर असेल 40 गुणांसाठी. त्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना पहा. सर्व कृती सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या भारताच्या नकाशा आराखड्याचा वापर करून तो उत्तरपत्रिकेस आपल्याला जोडायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणीसुद्धा आपल्याला मुख्य उत्तरपत्रिकेस जोडायची. प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईनेच लिहावीत. आकृत्या आलेख नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिसपेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास हरकत नाही. आणि 90 पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर पेन्सिलने लिहून ठेवलं तर त्याला मार्क्स मिळणार नाहीत. स्पष्ट अशा सूचना तुम्हाला या ठिकाणी भूगोलाच्या पेपरच्या संदर्भात दिलेल्या आहेत. त्यांचं पालन करून आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. बघा, पहिला प्रश्न. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी 4 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटे आहेत. पूर्ण वाक्यात विधान लिहायचं आहे. दुसरं, ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील अत्यल्प लोकसंख्या असलेला देश आहे. वस्त्यांचे केंद्रीकरण, पाण्याची उपलब्धता या प्रमुख बाबींशी निगडीत असते. 4, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. त्यानंतर योग्य जोड्या लावा. अ गट, ट्रान्स ॲमेझॉन मार्ग, काटेरी व झुडपी वने, मैदानी प्रदेश, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ यांच्या अचूक जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. ट्रान्स सर्वेरियन मार्ग प्रमुख रस्ते मार्ग, त्यानंतर काटेरी व झुडपी वने, खेजडी, मैदानी प्रदेश पंजाब, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, टिपा लिहा. कोणत्याही 2 4 गुणांसाठी. 1, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. 2, ब्राझीलची किनारपट्टी. आणि 3, भारतातील खाणकाम. प्रश्न 4 4 गुणांसाठी. भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती व सूची तयार करा. 4 गुणांसाठी. केंद्रशासित प्रदेश दमण दाखवायचा आहे. पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश दाखवायचा. शीत वाळवंट, उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश दाखवायचे. कन्याकुमारी आणि चिल्का सरोवर ही 6 ठिकाणं आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहेत. त्यानंतर आ भाग बघा. ब्राझीलच्या नकाशाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती? ॲमेझॉन. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते? गियाना बेट. उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते? पूर्व पश्चिम.
साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते? साओ फ्रान्सिस्को नदी या नकाशात शोधायची आपण आणि ते कोणत्या महासागराला मिळालेली ते पाहायचे. ही बघा या ठिकाणी ती दक्षिण अटलांटिक महासागराला येऊन मिळालेली. त्यानंतर उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा. बघा ही पॅरानिबा नदी उत्तर अटलांटिक महासागराला मिळालेली. इटापेकुल नदी, पारो नदी, कोणतीही एक नदी लिहायची यापैकी. पुढचं भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी. ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. 2. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. 3. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. आणि 4. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. प्रश्न 6 अ. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सरासरी आयुर्मान आणि भारत. त्याच्यातला पहिला प्रश्न, 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे? ते आहे 58. कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे? 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली? 90 ते 16 यांची 58 ते 68 10% वाढ झाली. स्तंभालेख काढायचा आहे आणि या तिन्ही प्रश्नाची उत्तरं लिहायची, तेव्हा आपल्याला 6 मार्क्स मिळतील. किंवा त्याला ऑरला प्रश्न आहे हा. खालील आलेखाचं वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. बघा, स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा, ब्राझील व्यापार, भारताचा एकूण व्यापार, हा रेषालेख दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे. ही जी काय बारीक डॉटची रेषा आहे ती ब्राझीलसाठी वापरलेली आहे आणि काळी रेषा भारतासाठी. त्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं बघा. पहिलं, वरील आलेखाचा प्रकार कोणता? रेषालेख. या आलेखात कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत? स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा दर्शवलेला आहे. कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे? 1990 साली. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे? 50%. 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे? भारताची. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील किती टक्क्यांचा फरक आहे? बघा या ठिकाणी 16 मध्ये फरक, भारताचं 40 आणि ब्राझीलचं 25, म्हणजे 15% फरक आहे. या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पुढचा 7वा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 8 गुणांसाठी. 1. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. 2. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. 3. क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल? यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.